नमस्कार. झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत शेवग्याची करी. शेवगा करी करणार आहोत. अगदी झटपट, कमी वेळात, टेस्टी आणि छानशी अशी शेवग्याची करी करणार आहोत. त्यासाठी साहित्य घेऊया. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर मीठ, त्यानंतर लसूणच्या पाकळ्या सोलून ठेचून घेतलेल्या आहेत. हळद, लाल तिखट, लाल मसाला आपला घरचा आणि ताज्या टोमॅटोच्या प्युरी करून घेतलेले आहेत. 4 टोमॅटो फिरवून घेतलेले आहेत. आणि शेवग्याच्या करीसाठी लागणारा महत्त्वाचे पदार्थ म्हणजे शेवग्याच्या शेंगा सोलून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, आपल्याला जसे हवेत तशा. आता आपण प्रथम गॅस ऑन करणार आहोत. गॅस ऑन केलेला आहे आणि ही करी आपण कुकरमध्ये करणार आहे. कुकरमध्ये फोडणी देऊन. त्यामुळे आता पुढे बघूया आपण कशी करायची ही करी ते. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून गॅसवर ठेवलेलं आहे. तेल तापलं का ते आपण चेक करूया. तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये प्रथम आपण कांदा टाकतोय. कांदा टाकलेला आहे. कांदा टाकल्यानंतर तो परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना त्याच्यामध्ये आता आपण ठेचून घेतलेला लसूण टाकला. कांदा आणि लसूण छानसा भाजून घेणार आहे आपण. आता त्यामध्ये कांदा आणि लसूण छानसा परतून झालाय, भाजून झालेला आहे. त्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत. शेवग्याच्या शेंगा आधी शिजवून न घेता त्या आपण फोडणीला दिलेल्या आहेत. कच्च्या शेंगा आहेत त्या फोडणीला दिलेल्या आहेत. त्यामध्ये मीठ टाकलं. छानसं मीठ सगळीकडे मिक्स करणार आहोत. त्यामध्ये आता आपण हळद टाकणार आहोत. मीठ टाकून झालं, हळद टाकून झालं. आता त्यामध्ये लाल मसाला घरचा तो टाकलाय. कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला किंवा गरम मसाला किंवा कुठल्याही प्रकारची मसाल्याची पावडर न टाकता घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यातूनच आपण ही टेस्टी छानशी अशी शेवग्याची करी तयार करणार आहोत. त्यामध्ये आता आपण टाकणार टोमॅटोची प्युरी. शेवगा छानसा परतून घेतला. त्यामध्ये आता टोमॅटोची प्युरी टाकली. टोमॅटो बारीक चिरून न घेता तो टोमॅटो चिरून मिक्सरला फिरवून घ्यायचा, म्हणजे आमटी घट्टसर होते, आमटीला घट्टपणा येतो आणि सगळीकडे छानशी ती टेस्ट टोमॅटोची उतरल्यामुळे एकदम टेस्टी सुंदर अशी ती आपल्याला करी लागते. शेवगा करी आपली झाले. फोडणी झाल्यानंतर 2-3 मिनटं त्यामध्ये शिजून द्यायचं आहे. आणि शिजल्यानंतर तेल सुट्ट होत झालेलं पाहायचं आहे. आणि तेल सुट्ट झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आपण. तेल सुट्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं. आमटीला आपल्याला जेवढं आवश्यक आहे, करीसाठी जेवढं आवश्यक पाणी आहे तेवढं पाणी टाकलं. त्यामध्ये आपल्याला दिसत असेल की शिट्टी पण लावलेली आहे. आणि शिट्टी लावल्यानंतर 2 शिट्ट्या आपण ह्याच्या करणार आहोत, म्हणजे आपला शेवगा हा कुकरमध्ये शेवग्याची करी तयार होईल. 2च शिट्ट्या करायच्या, जास्तही नाही. कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये टेस्टी अशी आपली करी तयार होणार आहे.
हे बघा पहिली शिट्टी होतीये. पहिली शिट्टी झाली. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता ही दुसरी शिट्टी झाली. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण आता गॅस बंद करतोय. गॅस बंद केला. आता थंड झाल्यानंतर हा कुकर उघडायचा आहे. दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. आणि सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा. कुकर आपला थंड झाला की आपण उघडून बघणार आहोत आपली आमटी कशी झाली ते, आपली करी शेवगा करी कशी झाली ते. काही लोक शेवगा करी करताना त्यामध्ये डाळ टाकतात, वाटण टाकतात, शेंगदाणे टाकतात. यापैकी आपण काहीही टाकलेलं नाही. शेंगदाणे टाकले नाही आहेत किंवा वाटण कुठल्याही प्रकारचं टाकलेलं नाही आहे किंवा आपण डाळही टाकलेली नाही आहे. कोणत्याही प्रकारची डाळ वगैरे न टाकता आपण डायरेक्ट कुकरमध्ये अगदी कमी वेळामध्ये फक्त 2 शिट्ट्या होऊनच ही आपण शेवगा करी केलेली आहे. आता आपण बघूया की कुकर थंड झालाय का. तो कुकर थंड झालाय. आता आपण उघडून बघूया. अरे वाह, किती छान, सुंदर, टेस्टी, खूप सोप्या पद्धतीने करावायची ही शेवगा करी ही आपली तयार आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर अवेलेबल असेल, आवडत असेल तर टाका, नाही टाकले तर चालेल, ऑप्शन आहे ते. तर कोथिंबीर आपण टाकूया त्यामध्ये. बघा कोथिंबीर टाकल्यानंतर आपली कशी छान दिसते ती आमटी. आपली शेवगा करी किती सुंदर दिसते ती बघा. आता आपण ही कोथिंबीर मिक्स करूया आमटी करीमध्ये आणि ही करी आपली खाण्यासाठी सर्व करण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.